सो हॅलो एव्हरीवन, मी अमोल जोशी आणि लास्ट वीकमध्ये आपण जो व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये आपण दिवाळी मार्केट ॲनालिसिस केलं होतं. त्याच्यामध्ये आपण काही स्टॉक्स बघितले होते, सेक्टर्स बघितले आणि एक ग्लोबल मार्केट ओव्हरव्ह्यू बघितला होता. ओके. सो या वीकमध्ये म्हणजे आता आज मी रेकॉर्डिंग करतो तेव्हा तारीख आहे 12 आणि दिवाळी आता पुढच्या वीकमध्येच स्टार्ट होते लगेच 2 दिवसात. सो दिवाळीच्या मुहूर्तावर खूप जणांना उत्सुकता असते की आपण स्टॉक बाईंग करू किंवा मुहूर्त ट्रेडिंग करू किंवा जास्त पर्स्पेक्टिव्ह आपण काय ठेवणार आहे की हे स्टॉक आपण इन्व्हेस्टमेंटसाठी त्या दिवशी ट्रेडिंग करणार आहे. जे मुहूर्त ट्रेडिंग असतं त्या दिवशी इंट्राडे ट्रेडिंग करायला शक्यतो जाऊ नका. केलं तरी इक्विटीजमध्ये किंवा असं बघा, ऑप्शन्सला लिक्विडिटी किंवा मुवमेंट नसते. ऑप्शन सेलिंग एखाद्या वेळेस तुम्ही करू शकतात, पण तसाही तो टाईम स्पॅन खूप छोटा असतो, त्याच्यामध्ये लिक्विडिटी खूप जास्त नसते. मोस्ट ऑफ द ट्रेडर त्याच्यात लॉस करून बसतात आणि मग तो एक आपण सायकोलॉजिकल पॉईंट आपण ज्याला म्हणतो की दिवाळीमध्ये लक्ष्मी गेली किंवा लॉस झाला, हा एक डोक्यात राहू शकतो निगेटिव्ह इम्पॅक्ट. सो खूप घाई करण्यापेक्षा किंवा त्या दिवशी इंट्राडे काही ट्रेड्स ऑप्शनमध्ये स्पेसिफिकली घेण्यापेक्षा आपण जसं मागच्या वीकमध्ये बघितलं तसंच या वीकमध्ये काही स्टॉक आणि सेक्टर्सचा आपण रिव्ह्यू बघणार आहेत की जे तुम्हाला हेल्प करतील स्टॉक चूज करायला, त्याच्यामध्ये एंट्री करायला आणि होपफुली तुमची ग्रोथ त्याच्यामध्ये चांगली होण्याचे चान्सेस खूप चांगले आहेत. सो चालू करूयात. निफ्टीचा चार्ट आहे समोर, बट आपण सेक्टोरियल ॲनालिसिस करू. जसं सेक्टर्स बघितले होते आता मागच्या व्हिडिओमध्ये जर आपण सगळे सेक्टर्स बघितले होते 18-20 सेक्टर. सो हे सगळे न बघत बसता आपण काय करू, त्याच्यामधले स्ट्रॉंग कुठले जे मी ऑलरेडी बघितले होते किंवा रादर मी मध्ये मध्ये बघत पण असतो. सो त्याच्याहून माझ्या एक्सपिरियन्सनुसार एक PSU बँक म्हणजे बँकिंग सेक्टर जो आहे पब्लिक सेक्टर तर तो एक स्ट्रॉंग आहे. मग हा स्ट्रॉंग हे कुठल्या बेसवर आपण बघितलं, तसं इथे मंथली, विकली आणि डेली चार्ट आहे, तिन्ही दिसत आहेत तुम्हाला. आणि यांचे RSI जे आहे ते अबाऊ 60 आहे. इथे आपण जर व्हॅल्यू बघितली त्यांची तर हे एक सेक्टर असं जे स्ट्रॉंग आहे सध्या की बँकिंग सेक्टर, ज्याच्यामधले आपण स्टॉक्स फाइंड आउट करू शकू. ठीक आहे, हा एक सेक्टर झाला. नंतर देन जो मागच्या डिस्कस केला मेटल सेक्टर, तो पण स्ट्रॉंग आहे. हा पण तिन्ही टाईम फ्रेमला अबाऊ 60 आहे. बट आत्ता जे काही ग्लोबल काही इश्यूज चालले मेटल सेक्टरवरनं, तर त्याच्यामुळे हा थोडासा आपण सेकंड याला टाकला आहे विजनला, की तो थोडा रेजिस्टन्सला पण आहे तिन्ही टाईम फ्रेमला. आणि रेजिस्टन्स रादर दॅन आपण असं म्हणू की ग्लोबल काही क्रायसिस किंवा इश्यूज चालू आहे मेटलवरनं. सो मे बी जर हा वर नाही सस्टेंड आला किंवा ब्रेकआउट नाही झाला तर हा, आणि याला जर खाली ब्रेकआउट दिला किंवा ब्रेकडाऊन दिला तर मग हा चालायचे चान्सेस थोडेसे कमी होऊन जातील. आता आपण जसं बघतोय की हे 3 सेशन कंटिन्यू डेली चार्टवर किंवा हा एक सेशन हे थोडंसं एक बेरिश त्याच्यावर इम्पॅक्ट आहे असं म्हणू शकतो. की बाईंग आल्यावर पण लगेच इमिजिएट सेलिंग आलं. इथे पण एक बुलिश कॅन्डल फॉर्म झाली, बट त्याला फॉलो थ्रू नाही मिळालं, कंटिन्युएशन नाही मिळालं आणि त्याला खाली दाबण्यात आलं. जर परत एक ब्रेकआउट येतोय तर आपण नक्कीच मेटल सेक्टरचा पण विचार करू शकू. सो मेनली हे 2 सेक्टर्स आपल्या फोकसमध्ये राहतील आणि आय थिंक हे 2च सेक्टर मी तुम्हाला लास्ट वीकच्या व्हिडिओमध्ये पण आपण डिस्कस केले होते. मग खूप जणांना प्रश्न पडतो की जर हे सेक्टर आहे तर त्यातले स्टॉक्स कुठले किंवा स्पेसिफिक स्टॉक्स आपण काही बघू शकतो का, तर नक्कीच बघू शकतो. पण त्याच्या आधी आपण अजून एक सेक्टर बघू जो चर्चेत आहे सध्या, तो म्हणजे IT. सो IT सेक्टरचं काय आहे की हा मंथली खूपच वाईट खाली आला आहे. ओके, जो आता अराउंड 40-45-49च्या आसपास तो RSI त्याचा आहे. देन वीकली जो आहे तो सपोर्ट घेतो आहे. RSI 40ला पण सपोर्ट घेतो आहे आणि MAला पण सपोर्ट घेतो आहे आणि डेली पण MAला सपोर्ट घेतो आहे आणि बिलो 40 जाऊन तो आता अबाऊ 40 झाला आहे. त्याची रेंज शिफ्ट झाली आहे किंवा मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाले असं पण त्याला म्हणू शकतो. बट याच्यामध्ये केव्हा बाईंग करणार किंवा कसं करणार काय, तर या गोष्टींसाठी आपण क्लासमध्ये पण बघतो किंवा लाईव्ह क्लासमध्ये की काही टूल्स आपण यूज करतो, काही पॅरामीटर्स यूज करतो किंवा काही लेवल्स आपल्या प्री डिफाईन असतात.
सो त्यामधलं जर एक टूल आपण बघितलं फिबोनाची, तर फिबोनाची रिट्रेसमेंट जर आपण बघितलं डेली चार्टला, तर साधारण आता 50 to 60% मध्ये येऊन थांबला आहे तिथे, आणि एक्सपेक्टेड जी रेजिस्टन्सची एक पुलबॅक रॅली होती किंवा एक एक्सपेक्टेड रेजिस्टन्स होता, तो त्याने तिथे थांबला आहे, जाऊन त्याच्या वर ब्रेकआउट नाही दिला. सो आपण याच्यात व्हॅल्यू बाईंग करू शकतो. व्हॅल्यू बाईंगचा अर्थ काय आहे की लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये आपण कन्सिडर करू शकतो, पण ती केव्हा, जेव्हा तो या लेवल्समधनं ब्रेकआउट होईल, ब्रेकआउट झाल्यावर तो जेव्हा इथे रिटेस्ट होईल, सस्टेन होईल आणि परत वर मूव्ह करायला लागेल विथ एक बुलिश कॅन्डल. सो त्यावेळेला आपण डेली चार्टला डेली कॅन्डल जेव्हा एक बुलिश फॉर्मेशन देईल ब्रेकआउट करून रिटेस्टला, या ब्रेकआउटला पण आपण एंट्री करू शकतो. बट हे जास्त योग्य कन्फर्मेशन असेल की ब्रेकआउट आणि रिटेस्ट. सो या रिटेस्टला आपण इथे कुठेतरी बाईंग करू, आणि ही जी रॅली आहे अराउंड 40,000च्या आसपासची, म्हणजे साधारण 5,000 पॉईंट ते मूव्ह होऊ शकेल सेक्टर, या एक्सपेक्टेशनने ते आपण होल्ड करू शकू. इनिशियल लेवल आहे ही ब्रेक केली तर मग फर्दर लेवल आपल्याला काढता येतील. आत्ताच त्या लेवलचे डिस्कस करून काय उपयोग नाही, किंवा आत्तापासूनच एवढे स्वप्न किंवा एवढे टार्गेट्स आहे मग एवढं जाईल असं म्हणून उपयोग नाही. पण इथे जर तो फेल्युअर झाला तर या लेवलच्या इमिजिएट खाली आपला स्टॉप लॉस आपण कन्सिडर केला असेल. हे सेम जे क्रायटेरियाज आहे ते आपण स्टॉकला पण यूज करू शकतो. ज्या स्टॉकमध्ये असे सेम स्ट्रक्चर झाले आहेत, आणि किंवा याच्यापेक्षा चांगले बेटर स्ट्रक्चर आहे. काही स्टॉकमध्ये असं पण असेल की 61% ब्रेकआउट करूनच कॅन्डल आता क्लोज झाले आहे. सो ते स्टॉक स्पेसिफिक पण आपल्याला म्हणजे या सेक्टरवरनं तो स्टॉक स्पेसिफिकली चूज करता येईल. सो आता राहिला मेन जे दोन सेक्टर आपण काढले, PSU बँक आणि मेटल सेक्टर. सो याच्यातले स्टॉक्स कसे चूज करायचे, तर इथे स्टॉक्सची लिस्ट दिली आहे मी. मेटल कंपनीज इथे आहे, धनचा प्लॅटफॉर्म आहे. याच्यामध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला इथे सगळ्या मेटलच्या कंपनीज दिसतील, राईट. सो मेटलच्या कंपनीज स्क्रॉल केलं तर तुम्हाला सगळ्या दिसतील. ओके, इथे स्क्रॉलिंग आहे. देन इथे काय दिलं, इथे हे रिटर्न पण दिले, 3 मंथ रिटर्न, 1 मंथ रिटर्न, 52 वीक हाय लो, त्याचा पी रेशो आहे, किंवा मार्केट कॅपिटलायझेशन आहे, वॉल्यूमची किती ग्रोथ होते, आणि डेली चेंज किती झाला आहे, डेली पर्सेंटेज आहे, आणि या कंपनीचे नाव आहे. सो या डेलीच्या पर्सेंटेजवर न जाता आपल्याला काय करता येईल की एक एक स्टॉक आपण कॉपी करून, जसं अदानी आहे, कॉपी करून आपल्या चार्टवर जाऊन किंवा आपण जी टेम्पलेट केली याच्यात जाऊन तो पेस्ट करून त्याचं फर्दर ॲनालिसिस आपल्याला करता येईल. या डेलीच्या पर्सेंटेजवर नका जाऊ, मोस्टली निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह पण असतील. आपल्याला त्याचं स्ट्रक्चर बघायचं आहे की ते कुठल्या पद्धतीने फॉर्म होते. हे झालं मेटल सेक्टरच्या रिलेटेड जे स्टॉक्स आहे ते. देन PSU बँक्समधले पण स्टॉक आहेत, ते पण खूप चांगल्या पद्धतीने आपण ॲनालाइज करून त्याच्यात एंट्री करता येईल आपल्याला. सो त्याच्यात मी मागे जसं तुम्हाला म्हटलं की एक बेस्ट जो स्टॉक मी ट्रॅक करतो आहे सध्या, तो आहे इंडियन बँक. ओके, सो 776च्या आसपास त्याचा आत्ताचा करंट प्राईस आहे आत्ताची. आणि बाकी पण ज्या बँक्स आहे, युको आहे, इंडियन ओव्हरसीज आहे, सो या पण आपण ट्रॅक करता येईल. तर तुम्ही पर्सेंटेज वाईज बघाल तर या दोन्ही पण टॉप मोस्ट आहेत, आत्ता डेलीला वाढत्या आहेत. सो तुम्हाला काय करायचं आहे की या सगळ्या ज्या कंपन्या, फॉर एक्झाम्पल इंडियन बँक, इकडे जाऊन तुम्हाला तो स्टॉक टाकायचा आहे, त्याचं ॲनालिसिस करायचं आहे. आता याच्यात आपण ॲडिशनल गोष्टी काय बघणार की वॉल्यूम पण बघणार, वॉल्यूम किती वाढतो आहे डेलीला पण. इथं असं वॉल्यूम वाढून हा ब्रेकआउट मिळाला आहे. ओके, सो वॉल्यूमचा पण जर सपोर्ट असेल तर तो आपण चांगल्या पद्धतीने तो स्टॉक राईड करू शकतो. शिवाय कप फॉर्मेशनमध्ये पण आपण काही कंपन्या काढल्या होत्या की ज्यांचं कप पॅटर्न होतं आहे. सो या कंपन्या पण आपण फर्दर मंथली किंवा वीकली स्टॉकवर त्या टाकून चेक करू शकतो, आणि त्या पद्धतीने आपण त्याची एंट्री प्लॅन करू शकतो. आणि एंट्री आपली लोअर टाईम फ्रेमला असेल, आपल्या स्ट्रॅटेजीज आपण ज्या डिफाईन केल्या त्याच्याप्रमाणे. सो हा एक बेसिक ओव्हरव्ह्यू आहे, आणि हे सगळे क्रायटेरियाज जे काय आपण शिकलो आहे, कॅन्डल फॉर्मेशन आणि बाकी जे आपले 7-8 क्रायटेरियाज आहे, तर ते सगळे त्या सगळ्या क्रायटेरियाजमध्ये कुठला स्टॉक बसतो आहे, तर त्याप्रमाणे आपल्याला त्याच्यामध्ये दिवाळीला एंट्री प्लॅन करता येईल. रँडमली कुठल्याही स्टॉकमध्ये जाऊ नका. काही स्टॉक राईड पण होऊ शकतील दिवाळीचे 1-2 दिवस, नंतर ते खाली पण जातील. सो हे सगळं जे स्ट्रक्चर आहे, टॉप डाऊन आपण ॲनालिसिस जे बघतो, याचा अप्रोच जो आहे, तर तो योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे. नाहीतर तो एक दिवस 10-20-30% जातो आणि नंतर खाली पण येतो.
सो तसं नाही करायचं. एक सस्टेनेबल आपल्याला एका बेस्ट क्रायटेरियावर हे सगळे स्टॉक सिलेक्शन करायचं आहे आणि त्याच्यानंतर एंट्री करायची. आणि तो पण जर नाही वर्क झाला तर रिस्क किती असेल, स्टॉप लॉस कुठे असेल, रिवॉर्ड किती असेल, या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करूनच एंट्री करायची. म्हणजे जे मी नेहमी सांगतो की ब्लाइंड रिस्क नाही घ्यायची आपल्याला, कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची आहे. सो असंही नाही करायचं आहे की सगळा पैसा त्याच्यात टाकून दिला एका स्टॉकमध्ये आणि आपण बसलो आहे वाट बघत. सो अशा गोष्टी पण नाही करायच्या आहे. जी काय आपण लॉग फाईल शेअर केली आहे सगळ्यांबरोबर, तर त्या फाईलच्या रिस्क टू रिवॉर्ड रेशोनुसारच आपण तेवढीच क्वांटिटी ज्या त्या फाईलमध्ये जी येईल तर तेवढीच क्वांटिटी आपण घेणार आहोत इनिशियली. त्याच्यामध्ये आपल्याला सगळं प्रोजेक्शन नीट दिसू शकतं. तो हे बाकी सगळे स्टॉक आहे तुम्ही ॲनालाइज करा. उद्या मार्केट ओपन होईल त्याच्यात रेडी ठेवा सगळा डेटा तुमच्याकडे आणि त्याच्यानुसार प्लॅनिंग करून त्याच्यामध्ये आपण एक्झिक्युशन मंडे ऑनवर्ड्स करू शकतो. देन गोल्ड पण खूप जण विचारत आहेत, तर गोल्ड पण खूप राईड होते. सॉरी. आता गोल्डचा जर मंथली आपण चार्ट बघितला तर खूप स्ट्रॉंग त्याच्यामध्ये बाईंग आलं आहे फ्रॉम द मंथ ऑफ फेब्रुवारीपासनं. ओके, जेव्हा याचा ब्रेकआउट झाला जानेवारी फेब्रुवारी, म्हणजे साधारण या वर्षाच्या स्टार्टिंगपासूनच गोल्डने एक पीक पॉईंट पकडला आहे की म्हणजे जर मंथली कॅन्डल्सचं बघितलं तर एक पण रेड कॅन्डल तुम्हाला इथे दिसणार नाही. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 कॅन्डल्स ऑलमोस्ट सगळ्या ग्रीनमध्ये आल्या आहेत आणि याच्यानंतर एखादी रेड कॅन्डल येण्याचं एक्सपेक्टेशन आपण म्हणू शकतो की साधारण 7 ते 9 कॅन्डल किंवा 10 कॅन्डल जर एक सलग एका कलरच्या असतील तर त्याच्यानंतर तो ट्रेंड चेंज होण्याचे चान्सेस खूप असतात. सो त्याच्यामुळे आपण आता गोल्डमध्ये फ्रेश बाईंग नाही करणार आहे. ज्यांनी केलं आहे तर ते आयदर ट्रेल करतील ऑर पार्शल प्रॉफिट त्याच्यात बुक करू शकतील. सो गोल्ड कडे तर सध्या बाईंगचा फ्रेश बाईंगचा असं काही आपण बघत नाही आहे. आणि गोल्डमध्ये तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करू शकता. जसं आपण फॉरेक्सचं पण क्लासेस येतो, फॉरेक्सच्या क्लासेसमध्ये पण आपण इंट्राडेला रोज काही ट्रेड्स करत असतो आणि ते खूप चांगल्या पद्धतीने वर्कआउट होतात. लो रिस्क आणि रिटर्न पण चांगले मिळतात त्याच्यामध्ये. मिनिमम 1:3 तरी आपण एक्सपेक्ट करत असतो त्याच्यामध्ये. देन सिल्वर किंवा क्रूड ऑइल हे आहे. सिल्वर मोर ऑर लेस सेम आहे. क्रूड ऑइलला प्रेशरच आहे, म्हणजे बऱ्याच दिवसांपासून तो साईडवेज टू बेरिश व्ह्यू आहे. सिल्वर सेम गोल्डसारखाच आहे, बट मागच्या काही सेशन्सपासून त्याच्यावर एक प्रेशर दिसत आहे. कम्पेअर टू गोल्ड, सिल्वर थोडा बेरिश मूव करू शकेल जास्त पहिले. सो या गोष्टी आहेत. स्टॉक स्पेसिफिक आपण ऑलरेडी चर्चा केली आहे आणि सेक्टर पण आपण 2 आता काढले आहेत. सो मोस्टली या सेक्टरमधून आपल्याला काही चांगल्या गोष्टी मिळत आहेत का त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी, या आपल्याला बघता येते. सो दॅट्स इट, की इथे थांबूया आणि विश यू हॅपी दिवाळी सगळ्यांना. दिवाळी एन्जॉय करा. रँडम इन्व्हेस्टमेंट करू नका, कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या आणि त्याप्रमाणेच त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. ओके, तो देन चलो, बाय बाय.